नमस्कार मंडळी. आज आपल्याला चुलीत भाजलेल्या वांग्याचं भरीत करायचे. वांग्याचं भरीत करायसाठी आज वांगी, मीठ, चटणी आणि कांदा घेतल्यात. एवढं साहित्य घेतले. आता चुलीत वांगी भाजायला टाकून घेऊ आपण. आता चौकट ह्याला हार लावून भाजून घेऊ. कापून घेऊ आपण. आता कांदा कापून झालाय, काढून घेऊ प्लेट मध्ये. आता वांगी भाजलेत, घेऊ काढून आपण. चांगले भाजलेत वांग्याला. आता वांग्याची करपलेली साल काढून घेऊ वरची आपण. आता हे चुलीत भाजलेली वांगी बघा. चुलीतल्या वांग्याची भरताची चव येते जरा, म्हणून हे चुलीत भाजून केले. चुलीत भाजून कांदा टाकायचा तव्यात, तेल टाकून कांदा भाजून घ्यायचा आणि त्याच्यात वांग टाकायचे. चटणी मीठ चांगलं लागतं म्हणजे. आता वांग्यात आळी हे असली तर आपण बघून घ्यायची. अशी साल काढून घेतली. आता वांगी चांगली चिटकिडकी नाही तर पण तरी पण बघायचं आपलं चांगली. आता तवा ठेवून घेऊ चुलीवर भरीतासाठी. तेल टाकून घेऊ कांदा भाजून घ्यायला. तेलात कांदा टाकून घेऊ. कांदा सगळा फोडून चांगला भाजून घ्यायचा. लाल कांदा भाजला म्हणजे भरीत टाकायचं त्याच्यात. आता वांग टाकून घेऊ. ह्याच्यात कांदा भाजला चांगला. आता चांगलं मिक्स करून घ्यायचं बघा ह्या कांद्यात. असं फोडून चांगलं म्हणजे कांदा ते मिक्स होतोय. आता मीठ टाकून घेऊ भरतात. चवीपुरतं टाकायचं आपलं. चटणी टाकून घेऊ. चमच्याभर चटणी टाकली. आता तसं चवीला जरा चटणी जास्त असते म्हणजे चव येते जरा भरीताला. आता चांगला हलवून घेते मीठ चटणी टाकलेली.
आता झालंय आपलं वांग्याचं भरीत, घेऊ काढून आता ताटात. हे झालं आपलं वांग्याचं भरीत आणि ज्वारीची भाकरी. कोणाकोणाला आवडलं असेल त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि या जेवायला.